In the shown arrangement of the experiment of the meter bridge, if AC corresponds to null deflection of galvanometer is X, what would be its value if radius of the wire AB is double? तर या अरेंजमेंटमध्ये आपल्याला मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट दिलेला आहे। या वायरची जर रेडियस डबल केली तर त्या नल पॉईंट जो एक्स भेटलेला आहे तर त्या नल पॉईंटमध्ये काय बदल होऊ शकतो ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। त्याचे 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी पहिला जो ऑप्शन आहे ए ते आहे एक्स, बी ऑप्शन आहे एक्स डिवायडेड बाय 4, सी ऑप्शन आहे 4x आणि लास्ट डी ऑप्शन आहे 2x। तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे तर त्यासाठी आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाइड करूया। तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक अरेंजमेंट दिलेली आहे मीटर ब्रिज एक्सपेरिमेंटची, ओके। आणि ती अरेंजमेंट आपण सर्वात पहिले या ठिकाणी ड्रॉ करून घेऊ। तर सर्वात वरती आपल्याला एक सेल दिलेली आहे बॅटरी, तर त्याचा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे आणि त्याचा निगेटिव्ह टर्मिनल। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी 2 रेजिस्टन्स दिलेले आहे। तर पहिला दिलेला आहे तुम्हाला रेजिस्टन्स R1, त्यानंतर दुसरा जो रेजिस्टन्स आहे तर तो दिलेला आहे तुम्हाला R2 इतका दिलेला आहे। तर ही सर्किट या ठिकाणी कंप्लीट झाला। तर यानंतर आपल्याला या ठिकाणी एक गॅल्व्हनोमीटर दिलेला आहे आणि त्या गॅल्व्हनोमीटरचं अदर एंड जॉकीला कनेक्ट केलेले आहे आणि या ठिकाणी आपल्याला वायर या ठिकाणी दिलेले आहे मीटर ब्रिज वायर आणि त्या वायरला नाव दिलेलं आहे AB वायर आहे। आणि या ठिकाणी जो नल पॉईंट भेटतोय आणि या ठिकाणी C आहे आणि हे जे डिस्टन्स आहे नल पॉईंटचं तर ते किती दिले आहे तर x एवढं डिस्टन्स दिलेलं आहे। तर अशी डायग्राम दिलेली आहे आपल्याला, ओके। तर या ठिकाणी AC जो आहे तो नल पॉईंट या ठिकाणी आपल्याला शो करतोय, गॅल्व्हनोमीटर त्या ठिकाणी नल डिफ्लेक्शन दाखवतोय x एवढ्या डिस्टन्सवरती। त्यांनी विचारलंय समजा त्या वायर ABचं जी रेडियस आहे ती काय केली आपण डबल केली तर नल पॉईंटवरती त्याचा काय परिणाम होणार आहे ते आपल्याला बघायचं आहे। आता बॅलन्सिंग पॉईंट जर घेतलं किंवा रेजिस्टन्स जर घेतलं तर रेजिस्टन्स हा फक्त आणि फक्त कशावरती डिपेंड असतो, लेंथवरती डिपेंड असतो, एरियावरती तो डिपेंड नसतो, ओके। एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जर घेतला तर एरियामध्येच आपली काय येणार आहे रेडियस, आणि वायर युनिफॉर्म असल्यामुळे एरिया जो आहे तो चेंज होणार नाही, कळलं का नाही। आणि रेडियस जी रेजिस्टन्स आहे ती रेडियसवरती इंडिपेंडंट आहे, तो फक्त लेंथवरतीच डिपेंड असणार। मग तुम्ही वायरची रेडियस डबल केली, ट्रिपल केलं तर जो नल पॉईंट आहे तो चेंज होणार नाही, तो तिथंच भेटणार आहे। मग नल पॉईंट तुमचा चेंज होणार नाही। मग या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर ए जो आहे तो आपल्या या ठिकाणी करेक्टली मॅच होतोय। मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन ए म्हणजे नल पॉईंट तिथंच राहणार x एवढ्या डिस्टन्सवरती। ऑप्शन ए याचं करेक्ट आन्सर असेल।